आज 7 मे लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडते आणि निश्चितपणे मी अभिमानाने सांगेन की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि ही कोकणची भूमी यांनी आजपर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे। याआधी सुरेश प्रभू खासदार झाले, या भागातून विनायक राऊतांना इथल्या मतदारांनी इथल्या जनतेने 2014 साली 19 साली खासदार बनवलं आणि आज दिवशी मतदान करून 4 जूनच्या निकालामध्ये ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च मताधिक्य घेऊन आमचे राऊतसाहेब दिल्लीला खासदार म्हणून जातील, आम्हाला विश्वास आहे। राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी प्रकल्प यावा न यावा अशा तऱ्हेचे 2 मतप्रवाह होते, पण तिथल्या स्थानिक जनतेची जी मागणी आहे की प्रकल्प हा विरोध त्यांनी दर्शवला होता। त्या पार्श्वभूमीवर स्वतः उद्धव ठाकरे साहेब स्वतः जागेवरती आले होते, त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की ह्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध ही भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी खासदार साहेब काय मी काय की आमची शिवसेनेची मंडळी काय यांनी त्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि ती संपूर्ण जनता आज राऊतसाहेबांच्या निवडणुकीमध्ये पाठीशी राहिलेली आहे, आम्हाला विश्वास। किरण सामंत निश्चितपणे ह्या लोकसभा मतदारसंघाला इच्छुक होते, दुर्दैवाने त्यांना शिंदे गटाची उमेदवार मिळू शकली नाही, पण मला विश्वास आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये ते राज्यसभेचे खासदार असतील अशा तऱ्हेची माझ्याकडे माहिती आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।